मित्रांनो, कसे आहात? तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखासमाधानाचा जाओ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना। आणि हे बघा, इकडे आज सकाळी सकाळी म्हटलं जे गहू होते ना, तर मग गहू काढल्यापासून ना उन्हामध्ये वाळू घातलेच नाही। तर म्हटलं आता ना एक एक काम आवरतं घ्यावं, कारण की आता जस्ट उन्हाळा संपून पावसाळा केव्हा सुरू होईल काही सांगता येत नाही, कारण की पाऊस चालूच आहे। आता परत 21 तारखेला पुन्हा पाऊस सांगितला आहे। तर म्हटलं आता हे गहू येत ना व्यवस्थित 1-2 दिवस वाळू घालून ते घरामध्ये स्टोअर करून ठेवावे, नाही का, जे टीप आहेत ना टिपामध्ये भरून ठेवावे, जेणेकरून ते व्यवस्थित राहतील। त्याच्यामध्ये इंजेक्शन वगैरे किंवा जी पावडर भेटते ती पावडर त्याच्यामध्ये टाकावी। तर मग आता गहू येत ना हे सर्व मी सकाळी सकाळी बाहेर कडक असं ऊन पडलेलं आहे, तर बाहेर नेऊन वाळत घालायचे। पण त्यापूर्वी इकडे मला स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे। तर स्वयंपाकामध्ये मी इथं थोडंसं कुरडयाची भाजी बनवायची आहे आणि कढी, भात, पोळ्या, तर असा आज स्वयंपाक बनवायचा आहे। तर मग स्वयंपाकाची पण तयारी करत होती आणि गोण्या बाहेर नेऊन टाकल्या होत्या, फक्त त्या अशा पसरून द्यायच्या होत्या बारदानावर, आणि बाहेर माझे मिस्टर ते बारदान अंथरत होते। तर म्हटलं तोपर्यंत स्वयंपाक पण बनवूयात आपण, कारण की सकाळी सकाळी मग लवकर स्वयंपाक लागतो। आणि हे बघा, आता इकडे मस्त मी कढी बनवणार आहेत। आणि मुलं स्कूलमध्ये गेली होती, तर सकाळी त्यांना थोड्याशा पोळ्या वगैरे पापड मिरची टिफिनला दिली होती, तर पीठ वगैरे मळलेले आहेत। तर हे बघा, मस्तपैकी मी इथे लसूण, मिरची, जिरे, तर त्याचं एक पेस्ट तयार करून घेतली कढीसाठी। आणि हे बघा, दही पण तयार झालं आहे, अगदी घरचं दही आहे। आणि घरच्या दह्याची कढी येत ना इतकी छान लागते। मी दर 2 दिवस झाले की कढी बनवतेच, कारण की दही रोज बनवते मी। 2-1 लिटर दही रोज असतं, कारण की मुलांना खायला लागतं, मुलांना खूप आवडतं दही। तर मग मला कढी आवडते, दही आवडत नाही, मी कढी करून खाते माझ्यासाठी। 2 दिवस झाले की कढी बनवते। तर हे बघा, कढीसाठी मस्त तेल टाकून घेतलं आहे, जिरं, मोहरी, आणि ही जी पेस्ट आहे ना ती पेस्ट पण त्याच्यामध्ये टाकून मस्तपैकी दही पण त्याच्यात टाकणार आहेत मी। आणि वरतून थोडंसं डाळीचं पीठ, थोडंसं किंचित डाळीचं पीठ वरतून काढून टाकायचं आहे। आणि दही इतकं छान बनवते ना मी, अगदी असं घट्ट असं एकदम बाजारात जसं आपण घेतो ना तसं दही बनतं, चवीला पण छान आणि घट्ट पण असतं। तर खूप छान दही बनतं। मी काही सेल वगैरे करत नाही, घरीच खातो आम्ही, मुलं खातात दिवसभर। आणि हे बघा, इकडे मिस्टरांनी आणले आहेत वांगी, त्यांना बोलली संध्याकाळच्या भाजीला काहीतरी घेऊन या, तर मग त्यांनी वांगी आणले तिकडे अर्धा किलो। आणि हे बघा, जे गहू आहेत ना ते बाहेर असे बारदानावर टाकतोय आम्ही। तर मग एक जे 50-50 किलोचे इथे पोते भरून ठेवलेत, तर मग ते असे बाहेर नेऊन टाकतोय त्या बारदानावर। आणि बारदानावर नेऊन टाकल्याच्या नंतर आहेत ना, तर मग सर्व पोते मी इथे मोकळे केले, दोऱ्या बांधलेल्या होत्या ना, दोऱ्या मोकळ्या केल्या आणि सर्व खाली ओतले आणि असे मस्तपैकी उन्हामध्ये पसरून देत आहेत, जेणेकरून मस्त वाळले की नंतर ते परत घरामध्ये जाऊन टिपामध्ये भरून ठेवायचे, कारण की वर्षभराचं काम असतं। तर सगळ्यात मेन म्हणजे हे गहू, बाजरी, तुमचे जे धान्याचं काम आहे ना ते उन्हाळ्यामध्ये व्यवस्थितपणे करून ठेवायचं, जेणेकरून मग पावसाळ्यात हिवाळ्यात त्रास नको, नाही का। तर मग आता तेच इथे वाळू घालत आहेत बघा मस्तपैकी। आणि घरचे गहू आहेत, काही विकतचे वगैरे नाही आहेत। आणि बाकीचे उरलेले विकून टाकले आणि आता हे जे घरी ठेवायचे ना ते घरी मासे वाळू घातले इकडे। आणि त्यानंतर आहेत ना, गहू बाहेर घेतल्यानंतर आहे ना, इथे खूप 8 दिवसापासून असेच इथे पोते पडलेले होते, तर खूप घाण झाली होती। तर इथे स्वच्छ मस्तपैकी मग इथे फरची आहेत ना झाडून घेत आहेत, नाही का, झाडून वगैरे जे राहिलेले खाली सांडलेले गहू आहेत ना ते पण भरून घ्यायचेत। तर हे बघा, स्वच्छ मस्त इथे क्लीन करून घेते आणि नंतर मग जेवण करायचं आहे। तर जेवणामध्ये काय बघा इकडे, कारण की सर्व जेवलेत, मीच एकटी बाकी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे कमी दिसत असेल। तर इथे पापड मिरची, कुरडयाची भाजी, कढी, दही पण आहे, पोळे आहेत, आणि हे बघा इकडे भात बनवलेला आहे। तर असा स्वयंपाक आहे। तर हे बघा, इकडे आता चालली आहेत बकऱ्यांसाठी थोडासा चारा आणायला, म्हणजे इकडे बांधाकडे शेवरी आहेत ना, बांधावर उगवलेली आहेत, तर शेवरीचा पाला अगदी मस्त खातात बकऱ्या, तर त्यांच्यासाठी पाला तोडण्यासाठी आली आहेत मी। तर चला मग तोडूयात पाला आणि तुम्हाला दाखवते। इतक्या सर्व चिंच आलेल्या आहेत ना, इलायती चिंच, त्याला बघू आपण चिंच आता। आणि हे बघा मित्रांनो, किती सर्व चिंच आहेत ना, आकडे आण ना, आकडी
अण्णा लय मोठे मोठे आकडे इकडं. हे बघा किती मस्त चिंच आहे आणि मोठ्या मोठ्या. आणि दुसरं म्हणजे ही चिंच आहेत ना खूप गोड आहे. हे बघा खूप गोड चिंच आहे. तर आता आपण थोडासा पाला तोडून आणू बकऱ्यांसाठी आणि नंतर ह्या चिंचा पाडूयात. तर चला मग. हे बघा खूप एक पिकलेलं आहे, खाली पण इकडे पण आहे आणि इकडे वरती पण आहे आणि खूपच गोड आहेत, खायला खूप छान लागतात. तर चला मग जाऊयात. आणि हे बघा इकडे कपडा पण आणलेला आहे सोबत मी. आणि अडचण खूप आहेत आणि ऊन झालं आहेत, खूप जास्त ऊन झालं आहेत. आणि दुसरं म्हणजे जायचं आहे शेतामध्ये पाणी द्यायला, शेताला कोथिंबीरला. कारण की आता उन्हाचे दिवस आहेत ना, म्हणून 2-3 दिवस जरी झाले ना तरी भरणं लगेच सुकतं. म्हणून शेतामध्ये पण जायचं आहे, दुसऱ्या शेतामध्ये. पण म्हटलं थोडासा पाला घेऊन जाऊयात. कारण की मग एकदा जर शेतामध्ये जर गेलं ना मग बकऱ्यांकडे लक्ष नसतं. तर म्हटलं पाला घेऊन जाऊ आणि नंतर मग त्यांच्यासमोर टाकू, गाईंना पण चारा टाकून जाऊ आणि नंतर जाऊ शेतामध्ये. ठीक आहे, तर राहा व्हिडिओमध्ये. तर हे बघा हा आहे शौरीचा पाला आणि हा बकऱ्यांना खूप आवडतो. तर मी घेऊन जायसाठी आले. हे बघा मस्त हिरवागार पाला आहेत ना, खूप छान पाला आहे. चला पटकन मस्त सर्व बकऱ्या खातील ना. आता तोडून घेते मी. आणि आता शेतामध्ये जायचं आहे, पण घरची पण सर्व काळजी करून चालली आहेत. कारण की मी जर शेतामध्ये गेलेत मग काय मुलं काय इतकं करणार नाही. तर सर्व म्हणजे बकऱ्यांचं खाणं वगैरे किंवा मग गाईंची कुट्टी सर्व करून चालली आहेत. आणि मग शेतामध्ये जाऊन पाणी भरायचे. तर आता 2-2:30 झाले असेल. तर मग जाणार आहे शेतामध्ये पाणी भरायला, दुसऱ्या शेतामध्ये कोथिंबीरीला. कारण की ऊन खूप आहेत. तर घरी पण सगळी व्यवस्था करूनच मग शेतामध्ये जायचे आहेत. तर हे बघा किती मोठं असं ओझं मी घेऊन आली आहेत. तर बकऱ्यांचं पण काम होईल नाही का 4 वाजता. मग आता चला मग शेतामध्ये जाऊयात. राहा व्हिडिओमध्ये. माझी कोथिंबीर बघा तुम्ही कशी झाली आहे. आता मोठं चालू करू हा आपण. हे बघा आलो शेतामध्ये. तर मित्रांनो आलो शेतामध्ये. आज मी पण आली. हे बघा मित्रांनो आलो शेतामध्ये आणि आता करायची आहे मोटर चालू. कोथिंबीर पाणी लावायचं. इकडे मग काय कोथिंबीर लावायचं ना पहिल्यांदी. कोथिंबीर ना. हा पहिले कोथिंबीर भरू. टाकले घरी मग लय टाइम झाला. तर हे बघा आता ना कोथिंबीर मोटर चालू केली आहे. चल तर कोथिंबीर मोटर चालू केली बघा. आता इथं पाणी या पाईपाद्वारे. आणि ही बघा कोथिंबीर किती मस्त झाली ना, एकच नंबर झाली कोथिंबीर. आणि कोथिंबीरमध्ये मका पण आहे, पण मका जास्त वाढली आहेत. कारण की ही चाऱ्याची मका आहे ना, म्हणून ती जास्त वाढली. आणि कोथिंबीर थोडी बारीक आहेत, पण मग आता 1-2-3 पाण्यामध्ये कोथिंबीर पण काढायला येईल नाही का. आणि आता थोड्या वेळाने पाणी येईल. तर मोटर इतक्या लवकर का नाही आलंच पाणी. आलं पाणी नाही येईल अजून. आवाज आली ना. नाही ना अजून. तर मोटर चालू केली पण पाणी काय येत नाही. कारण की ऑटो सिस्टीम आहेत ना, त्याच्यामुळे पाणी यायला थोडा वेळ लागतो. एक 5 मिनिटं लागतात नाही का. आलं बघ पाणी. हा झाली बघा चालू. आलं पाणी. किती मस्त आहे ना, किती छान आहे बघा. हा थांब पहिले. आणि हे गवत बघ ना किती बरे झाले काव्या गिन्नी गवत. हे गवत बघा गिन्नी गवत किती मस्त झाले. आणि शेपू मध्ये ना ते कोथिंबीरीमध्ये थोडी शेपू उतरली आणि प्लस हे पण बारा द्यायला लागेल. पण दे मला पहिले हे 3 वाफी भरून घ्यावं लागेल तेवढं. दे बाहेर पटके पटकन दे. सगळी उचललंय. सगळं पाणी तिकडं पहिलेच यायला पाहिजे होतं आपल्याला माहितच नाही होता ना इथे.
त्याचे भर. हा ते काय ना ती गोणी गोणी नाही काढायची. हे दोनच वाफे भरून घ्यायचे पहिले आपल्याला. कडात वाफे ना लवकर भरत. हा का. काय करायचं आता काम. आणि हे बघा ह्या ड्रेसवरची ओढणी ना दुसरी होती पण मग घाई मध्ये सापडलीच नाही नाही का. चला बरे कुठेतरी ओढणी पॅक करत होता रस्त्याने येताना तरी ओढणी घेतली पॅक केला. इकडे पाण्या लोक फुटायला ते दोन वाफे भरले पाहिजे व्यवस्थित. तेव्हा खाली फुटलं. चल कोबी दाखव चला. हा कोबी बघायची. फ्लावर आहे फ्लावर. कोबी नाही दाखव. फ्लावर नाही कोबी नाही. ही काय भाजीचं नाव काय. कोथिंबीर. कोथिंबीर. थांबा तू कोथिंबीर दाखव. साईड बघ हे पाणी किती वरती बंद करू. ती नंतर त्याला कोथिंबीर दाखवू ना आपण. त्याला काय होतं इथे एखादा दगड टाकायला लागला ना काव्या. त्याचं मोठा मगकडे छोटा वरती असं. पाणी वाया चालले कुठे त्या दोन सरांना उंच भाग आहे ना तिथे पाणीच जात नाही. या दोन भरून जाते पटकन. याचं टेन्शन नाही राहत. मस्त कोथिंबीर झाली हा ना आपली. हे बघा किती मस्त कोथिंबीर. यांचं पाणी कसं काय आलं. कुठे ते बाय त्याने मोटर चालू केली आहे. पुढे पण ते. आणि त्यांची ती नदीची मोटर आहे ना. हा मग नदीची मोटर चालू करायला नदीमध्ये जावं लागतं. आधी नाही नदी का. तशी आपली इथली विहीर आहे आपली वाली. तशी मग आपली बोर इथली ना. तशी मग त्यांची वाली नदीचं मोटर. नाही मग कोणतरी चालू झाली असं गलतीने वाटते. ती चालू करायला गेली असं. कुठे येतो ते का ते पळून राहिले. नदीकडे गेली ती हा का. चालू करायला. ते बघ कसं यायचं दाखवते. तू आता वरतून काढ मी. ते बघ कसं यायचं. बाई हा त्यांना मी आपल्या बघून दाखवते. चालू बोल ना. चला मित्र. करू. हा माझ्या मागचं पुढे चालू. चलो. तर हे बघा मित्रांनो आता इकडे पाणी फुटत आहे. परत तर आपण पुढे एक चक्कर मारून येऊ. कसं झालंय बघा. त्या दिवशी निंदून गेली ना तर 4-5 दिवसापासून आलीच नव्हती इथं. तर बघू आता काढा कचरा काढतो पाण्यामध्ये. पाणी पुरत आहे ना. खाली पडून जाते ना कचरा. पटपट भरले ना पाणी पटपट पुरत जातं मग. चल पटकन. उंच भाग आहे ना ते लवकर भरत नाही. तर हे बघा मित्रांनो किती चिल उतरलाय ना. मागे चिल केला होता ना याच्यामध्ये आलं पाणी पे त्यांचं. चिल प्लस शेपूची भाजी पण आहे. कोथिंबीर. चिलाची भाजी घ्यायची का भाजीला आपल्याला. चिलाची भाजी घ्यायची. कुठे हे बघ किती गोड गोड. हा घे ना. हा ना घेऊ. छोटी पण ती. थांब ना मोठी झालं. दाखवू आपण ना. ऐक मी या ही भाजी आहे ना कोथिंबीर. त्याची पराठी म्हणते. आणि हो ना बारीक. नाही दिसत आहे इथून. थांबा बंद करते. थांबतो फक्त तुम्ही. बघा काव्या माझी केव्हाची व्हिडिओ काढत होती. आणि हे बघा आता इकडे मुगाच्या शेंगा अक्षरशः वाळल्या आहेत. त्या तोडून घ्यावं लागेल. पण एवढं खास नाही म्हणा काव्या बी मुगाचं. हा ना कुठं मोठं वाळलेलं आहे पण एवढं खास नाही वाटत मला बी. पण मग छान बरे आले. पिशवी नाही आणली ना आपण एखादी. हा उद्या परवा नाही. ते मुगाचं कसं राहतं बेटा. एक दिवस जरी नाही खुडले ना शेंगा तरी मुगाच्या शेंगा फुटून दाणे खाली पडतात. त्याच्यामुळे मग त्या तोडूनच न्यावं लागतं. तुम्हाला दाखवते मी ठीक आहे बॅक कॅमेराने वाळलेल्या शेंगा. चला मग उद्या नेऊ. माझी गुणाची बाई. हे बघा मित्रांनो माझी गुणाची बबडी ही लई कामाची आहे. तर आम्ही दोघी आलो आता इथे पाणी भरायला.
तिकडे कोथिंबीर व पाणी लावलेलं आहे. ते बघा कोथिंबीर आहे, त्याच्यामध्ये मका पण आहे. आणि इकडे भुईमुगाकडे चक्करला आलो होतो, तर इथे येऊन बघितलं की मुगाच्या शेंगा वाळल्या आहेत. तर तोडूनच घ्याव्या लागेल मुगाच्या शेंगा. बघू आता काही आणलं कोण नाही, आम्ही गोणी वगैरे काही नाही घरून घेऊन आलो. असं माहीतच नाही आता मुगाच्या शेंगा वाळल्या नाही का, कारण की खूप दिवसातून चक्कर झाला. माझी ओढ नाही घेतलं, मग डोक्याला काय बांधायचं. लय वाळलाय ग बेटा, हे बघ किती वाळलंय. चला आता काहीतरी एक काम कर, एखादी गोणी वगैरे आहे का, शोधती का? डिकीत काय असेल, थांब गाडीच्या डिकीत बघू आपण. तेव्हा तिकडे गाडी लावलेली आहेत ना, कुठे ग आपली गाडी? हा त्या तिकडे बघा, निंबाऱ्याकडे मकाच्या वरती. कुठे? मकाच्या आडुशाला दिसत नाही ती गाडी तिकडं. तर तिकडे मकाच्या गाडीमध्ये काही आहे का बघू, आणि मग गाडीत तोडून देऊ. नाही का, गाडीमध्ये नाही, गाडीत पिशवी असेल, पिशवीमध्ये तोडून देऊ शेंगा. तर हे बघा मित्रांनो, इकडे शेंगा वाळले. हे बघ इकडे दाखव त्यांना. हे बघा मुगाच्या शेंगा आहे ना, हे बघा काळ्या झाल्या. हे बघा सुकल्या आहेत. म्हणजे अशा ह्या हिरव्या शेंगा आहे ना, ह्या हिरव्या शेंगा नाही तोडायच्या, आणि ह्या काळ्या झालेल्या शेंगा तोडून घ्यायच्या नाही का. तर आता तोडू. हे बघ इकडे दाखव, चल मागे सर ना. हे बघा मुगाच्या शेंगा आहे ना, त्या काही एक खटी म्हणजे सोबतच वाळतील अशा नाही, थोड्या थोड्या सुकतात, काळ्या पडतात, आणि थोड्या थोड्या काळ्या पडल्या की मग थोड्या तोडून घरी न्याव्या लागतात नाही का, कारण की सर्व काही एक सारख्या नाही येते. त्याच्यामुळे थोड्या ज्या पिकल्या त्या तोडून घरी घेऊन जायच्या, म्हणजे ज्या सुकल्या काळ्या झाल्या तर त्या तोडून घरी घेऊन जायच्या, असं असतं. तर आता याच्यामध्ये थोड्याफार झालंय, काळ्या झालंय. हे बघा, या काळ्या शेंगा तोडून घ्यायचे. आता बघते एखादी पिशवी असेल तर त्यात तोडून घेऊ. ठीक आहे, काय तण राहिले पाठीमागे बघा. तर हे बघा मित्रांनो, 2 वेळा भुईमुग निघला, 2 वेळा, तरी थोडंफार तरी तण मागं राहिले. बघा चांगले गोळा नाही केले ना, खाली पडू नाही, गोळा करायचं नाही, हे निंदायचंच राहिलेले. आणि भुईमुग पण बघा एकच नंबर भुईमुग झालाय, अगदी मस्त आहे. खाली त्याला आपण काय बोलतो माझ्याकडनं, तर खाली जमिनीमध्ये भुईमुगाला ना गाऱ्या लागलेल्या आहेत. गाऱ्या म्हणजे छोट्या शेंगा लागल्यात. आमच्या इकडे त्याला गाऱ्या लागल्या अशाच म्हणतात. काय मला नाही आठवत आता काय म्हणतात, पण गाऱ्या लागल्या. शेंगा म्हण ना, काय झालं? हा, शेंगा लागलेल्या छोट्या भुईमुगाला. आणि फुलं पण खूप, म्हणजे मागे आलं निंदायला लागली ना, तेव्हा फुलं आली होते. इकडे जाऊन एवढं उपयोग. तर हे बघा, इतकं तण काढलं ना, तरी पण थोडंफार तण राहिलंच आहे मागं. इथं पाणी. आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, आज आहेत ना कोथिंबीर पण चिमटायला बायका येणार होत्या. काल मी बोलली त्यांना की आज या चिमटायला कोथिंबीर नाही का, तर पण त्या दुसरीकडे जात होत्या. त्या म्हणे आम्ही कोथिंबीर काढायला जातोय म्हणे, तर त्या काही इकडे आल्या नाही आमच्या शेतामध्ये. आता बघू 2-3 दिवसांनी येणार आहे, मग कोथिंबीरमधलं तण घेऊ काढून नाही का. तसं कोथिंबीरमध्ये तण काही नाही एवढं. हे बघा तुम्हाला दाखवते मी. लई टाइम झाला, ते मोटर चालू करायवर माणसं का नाही आले? कोणचे? ते वरचे. अगं पाणी नाही एवढं आलं पण नाही, केव्हाचं पुरं भरलं पण आहे काफा. तर हे बघा, इथे बघा, ही कोथिंबीर तण काहीच नाही ना काव्या. हे बघा इकडे कोथिंबीर आहे, पण तण काहीच नाही त्याच्यामध्ये. आहे थोडं कुडं छोटं. आता तेच निंदायसाठी माणसं सांगितले होते बायका, पण मग त्या दुसरीकडे गेले नाही का. हे बघा पातळ आहे. आलं माणूस. हे बघ काय पातळ आहे काव्या. चला आपण पटकन. हे बघा तण खूप पातळ आहे, काही इतकं दाट नाही, आणि आपलं पाणी भरलं असं चालतं. आणि शेंगा तोडायला पिशवी काही सापडली नाही, तर आता चालू आहेत घरी. म्हटलं जाऊ द्यात, कारण की पिशवी नाही, काही सापडलं नाही. शेंगा भरपूर निघतील. मग आता उद्या परवा परत आल्यावर मग आता तोडूयात. तर आता खूप वेळ झाला आहे, पाणी पण भरून झालं आहे, एक 10-12 सऱ्या भरून झाल्या आहे. तर आता बघू उद्या परत येऊ. तर चला मग आता घरी जायचं आहे. सगळा ओरलचा आंबेशाळीचा आणलं होतं का? हा. तरी बघा माझ्या काव्याने आंबेशाळीचं घेऊन आली होती. तिचा अभ्यास झाला आता फायनली. उद्या ओरल आहे का? उद्या तू पाहिला होता रे मेसेज. तर हे बघा मित्रांनो, आता पाणी भरून काही झालं नाही, पण उद्या सकाळी पुन्हा भरायला येऊ. हम अभी घर पे जा रहे हैं. बराबर. हम अभी घर पे जा रहे हैं. आणि आम्ही ना मित्रांनो, आम्ही ना ते घेतले ना जत्रेतले 3 चीज घेतले मी स्टेशनरी. ते तुम्हाला घरी जाऊन मी दाखवणार आहे. ओके. रात्री माझ्या फोन कर, माझ्याकडे कर. हा इकडे कर.
तर मित्रांनो, जी पण स्टेशनरी यात्रेमध्ये घेतली माझ्या काव्याने ती तुम्हाला दाखवायला संध्याकाळी इथून घरी गेल्यावर. तर मग बघा व्हिडिओ तुम्ही. आणि ते गेस्ट पण करा काय आहे. आणि 3 चीज खूप युनिक पण आहे आणि एक आहे इलायचं, ते खूप युनिक आहे, ते मला दाखवल. बाय बाय.